मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये एंट्री केल्या सर्वप्रथम आपल्याला काही बघायला मिळतं, शिकायला मिळतं, तर ते असतं कॅन्डलस्टिक्स. तर मी होप करतो की आपण सगळ्यांनी डीमॅट अकाउंट काढलं असेल आणि आताच आपल्या जर्नीला स्टार्ट केलं असेल. जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये नवीन असाल तर तुम्हाला कॅन्डलस्टिक्स जाणून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर या इमेजमध्ये जेवढ्या काही कॅन्डल्स दिसतात, या कॅन्डल्सशिवाय मार्केटमध्ये वेगळ्या कॅन्डल्स नसतात मित्रांनो. थोड्याशा खालीवर असू शकतात, पण यापेक्षा वेगळं तुम्हाला या स्टॉक मार्केटमध्ये काहीच बघायला नाही भेटत. तर त्या कॅन्डल्स काय असतात, त्याच्या मागची काय सायकोलॉजी असते, बायर्स कसे ऍड होतात, सेलर्स कसे ऍड होतात, त्यामागची इन डिटेल सायकोलॉजी आपण समजून घेणार आहोत आणि त्याच्या बेसिसवर ट्रेडिंग कशी करायची हे पण समजून घेणार आहोत. आता इथे खूप सारे नाव आहेत. हॅमर आहे, इन्व्हर्टेड हॅमर आहे, मार्क बोजो आहे, खूप सारे नाव आहेत, डोजे आहे, ड्रॅगन फ्लाय आहे. आपल्याला सह्या नावावर काही नाही करायचं, आपल्याला फक्त सायकोलॉजी समजून घ्यायची आणि ते आपल्या डोक्यात फिट करायचे, जेणेकरून तुम्हाला चार्ट ट्रेडिंग करता आली पाहिजे. याच्यासाठी कॅन्डलस्टिक शिकणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिली कॅन्डल आहे ही. तर सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की ग्रीन कॅन्डल म्हणजे सगळ्यांनाच एक कॉमन सेन्स असतो की ग्रीन कॅन्डल म्हणजे प्रॉफिट आहे, रेड कॅन्डल म्हणजे लॉस आहे. तर ग्रीन कॅन्डल म्हणजे काय की इथे भाव वाढ झालाय. समजा इथे 100 रुपये किंमत आहे एखाद्या शेअरची किंवा एखाद्या वस्तूची. जर ती ग्रीन होऊन इथपर्यंत गेली तर 100 रुपयापेक्षा नक्कीच त्याची किंमत जास्त असेल. समजा ती किंमत आहे 200 रुपये. ओके, तर तीच सेम रेड कॅन्डलमध्ये काय होईल की मी इथून ही किंमत खाली पडली, त्याच्यामुळे ही कॅन्डल रेड झाली. समजा इथे किंमत होती 100 रुपये, तर ही कॅन्डल खाली आली म्हणजे काय झालं की याची किंमत झाली 50 रुपये झाली किंवा 50 रुपयापेक्षा कमी किंमत झाली. तर अशा प्रकारे किंमत कमी जर झाली तर ती रेड कॅन्डल होते आणि जर किंमत वाढत गेली तर ती ग्रीन कॅन्डल होते. तर या कॅन्डलचा जिथून भाव स्टार्ट होतो, जसं की 100 रुपयापासून भाव स्टार्ट झालाय, तर त्या जागेला म्हणायचं ओपन प्राइस. ओपन प्राइस म्हणजे काय कळालं मित्रांनो? तर ओपन प्राइस म्हणजे कळालं की ज्या भावापासून ही किंमत सुरू झाली ती झाली ओपन प्राइस आणि ज्या भावापर्यंत जाऊन थांबली ती झाली क्लोज प्राइस. म्हणजे ही ओपन प्राइस आणि ही क्लोज प्राइस. आता त्याचप्रमाणे याच्यात काय होईल, जिथे किंमत ओपन झाली 100 रुपये ओपन झाली म्हणून याला काय म्हणणार आपण ओपन प्राइस, आणि ही किंमत मायनस मध्ये जाऊन 50 रुपयावर क्लोज झाली त्याच्यामुळे याला म्हणायचं क्लोज प्राइस. ही किंमत खाली पडते म्हणून कॅन्डल काय होते, रेड कलर होते, आणि ही किंमत वरती चालली म्हणून कॅन्डल काय होते, ग्रीन कलर होते. एवढं साधं सोपं आहे मित्रांनो. आता थोडंसं याच्या डीप मध्ये जाऊया की ही कॅन्डल काय असते. आता ही कॅन्डल मध्ये तुम्हाला काय दिसतं की ते काळी रेष आहे, म्हणजे ह्याला म्हणायचं टेल किंवा वीक. वीक म्हणजे काय असतं सांगतो. समजा आता ही कॅन्डल आहे, मी सांगितलं तुम्हाला जिथून ओपन झाली त्याला काय म्हणायचं ओपन प्राइस. आता ही किंमत इथे ओपन झाली, समजा 100 रुपयावर ओपन झाली आहे, पण काय झालं तिथे सेलर्सने अटॅक केला. सेलर्स म्हणले की 100 रुपये किंमत खूप जास्त आहे, आपण याला खाली ढकलूया. मग त्यांनी काय केलं, 100 रुपयाची किंमत खाली ढकलली आणि ती किंमत आणली परत 50 रुपयावर. पण 50 रुपयावर जेव्हा ही किंमत आली तेव्हा इथे बायर्स अगेन ऍड झाले. ते म्हणले की 50 रुपये किंमत खूप कमी वाटते, याला परत वरती न्या. मग ही किंमत परत वरती नेली 100 रुपयावर आणि अगेन 100 रुपयावरून परत वरती नेली. ही नेली किंमत जवळपास 150 रुपयावर. मग आता काय झालं, ही किंमत 100 रुपयापासून 50 रुपयावर आली म्हणजे ही कॅन्डल रेड झाली एवढी. आणि देन अगेन काय झालं, 50 रुपयापासून परत 150 रुपयावर किंमत नेली, याचा अर्थ की ही कॅन्डल अगेन ग्रीन झाली. मग या कॅन्डलचा प्रोडक्ट म्हणजे हे की किंमत इथून खाली आली, देन बायर्सने याला वरी ढकललं आणि याच्या वरती क्लोजिंग केली म्हणजे 150 रुपयावर. त्याच्यामुळे हे पण बुलिश कॅन्डलच झाली. म्हणजे थोडक्यात काय झालं, 100 रुपयावर तुमची ओपन प्राइस झाली आणि इथे 150 रुपयावर तुमची क्लोज प्राइस झाली. थोडक्यात समजतंय का मित्रांनो तुम्हाला की जिथे आपण ओपन करतोय ती ओपन प्राइस, जिथे क्लोज करतोय ती क्लोज प्राइस, आणि त्याच्या दरम्यान जी काही ऍक्टिव्हिटी होतीये त्याला म्हणायचं वीक. सेम याच सेटअपमध्ये आपण निगेटिव्ह साईडला बघू शकता की ही किंमत काय झाली, इथे ओपन प्राइस मध्ये ओपन झाली या लेवलला. समजा इथे 100 रुपयाला ओपन झाली. देन अगेन काय झालं, बायर्स काय म्हटले की ही किंमत खूप कमी आहे, याला वरती न्या. ही किंमत वरती नेली. समजा ही किंमत गेली असेल 200 रुपयापर्यंत, ठीक आहे. पण अगेन सेलर्स ते ऍड झाले. सेलर्स काय म्हटले की अरे अरे किंमत खूप जास्त आहे, याला आपण आता खाली ढकलूया. देन अगेन इथे सेलर्स ऍक्टिव्हेट झाले आणि ही किंमत खाली ढकलली. जवळपास 100 रुपयाची पण खाली किंमत ही ढकलली. म्हणजे किती झाली, समजा 50 रुपयावर त्यांनी किंमत विकली. याचा अर्थ की तुमची ओपन प्राइस झाली 100 रुपये आणि तुमची क्लोज प्राइस झाली 50 रुपये. आणि ही जी कॅन्डल आहे याचा अर्थ असा होतो की इथे सेलर्स खूप जास्त हायली ऍक्टिव्हेटेड आहेत. का? कारण ही किंमत एवढी वर नेलेली बायर्सनी ती परत सेलर्सने खाली त्याला ढकलली. याचा अर्थ की ते सेलर्स ऍक्टिव्हेट आहेत. आणि याच कॅन्डलमध्ये, वरच्या कॅन्डलमध्ये काय पॅटर्न होता, जी किंमत बायर्सनी इथून वरती नेली तीच किंमत सेलर्सनी एवढ्या खाली आणली
आणि परत बायर्सनी ते ऍड करून परत त्या किंमतला वरी नेलं. याचा अर्थ होतो की ते बायर्स ऍक्टिव्हेट आहेत आणि याचा अर्थ होतो की ते सेलर्स ऍक्टिव्हेट आहेत. तर खूप सोपं आहे मित्रांनो, याच्यात काहीच असं अवघड नाहीये, एकदम सोपं करून सांगायला तुम्हाला. नक्कीच तुम्हाला समजत असेल. जर समजत असेल तर कमेंट बॉक्समध्ये फक्त समजलं म्हणून सांगा, जेणेकरून मला पण कळेल की माझी शिकवण्याची शैली तुम्हाला लक्षात येत आहे. तर चला आता पुढच्या कॅन्डलकडे जाऊया. तर पुढच्या कॅन्डलमध्ये तुम्हाला सेम याच कॅन्डल सारखी ही कॅन्डल दिसत असेल, पण याच्यामध्ये एक दोन वीक्स दिसतात. ही एक वीक आहे आणि ही एक वीक आहे. थोडक्यात मित्रांनो, वीक म्हणजे काय की ती किंमत मार्केट ट्रेड करून वापस येतोय किंवा त्या ठिकाणी जाऊन वापस यायला, याचा अर्थ की ती वीक, त्याला शेपटी म्हणा किंवा टेल म्हणा किंवा काही म्हणा तुमच्या भाषेत, आपल्याला इथे फक्त समजून घेणं इम्पॉर्टंट आहे आणि त्याचा चार्ट पॅटर्न रीड करताना वापर करून घेणं गरजेचं आहे. आता काय होईल, या कॅन्डलचा भाव वाढलाय म्हणजे ओपन प्राइस कुठे असणार, याच ठिकाणी असणार. आणि ह्या कॅन्डलचा भाव कुठे थांबलाय, या ठिकाणी, म्हणजे ही काय असणार, क्लोज प्राइस असणार. बघा, ओपन प्राइस काय आणि क्लोज प्राइस काय हे थोडं मी इम्पॉर्टंट सांगत आहे, ते थोड्याशा संकल्पना डोक्यात ठेवा. आता ही ओपन प्राइस इथे ओपन झाली म्हणजे काय झालं, इथे ओपन झाली, पण काय झालं, सेलर्सने खाली आली, म्हणजे ही कॅन्डल थोडीशी खाली आली आणि देन अगेन ही कॅन्डल वरती बायर्सने नेली. आणि बायर्सने कुठपर्यंत नेली, समजा इथे 100 रुपये किंमत असेल तर ही बायर्सने नेली तर 200 रुपयेपर्यंत. पण काय झालं की ते परत सेलर्स ऍक्टिव्हेट झाले, थोडेसे झाले असतील, जेणेकरून 200 रुपयाची किंमत परत 180 रुपयावर आली आणि याच ठिकाणी ही कॅन्डल क्लोज झाली. आता बघा, कॅन्डल्स काय असू शकतात, 1 मिनिटची कॅन्डल असू शकते, 5 मिनिटची कॅन्डल असू शकते, 10 मिनिटची कॅन्डल असू शकते, 15 मिनिटची असू शकते, 1 दिवसाची असू शकते, 1 महिन्याची पण असू शकते. याचा अर्थ काय की एका महिन्यामध्ये ही किंमत कुठे ओपन झाली आणि एकाच महिन्यात ही किंमत कुठे क्लोज झाली. समजा जानेवारी महिना असेल तर जानेवारी महिन्याच्या 1 तारखेला किती रुपयाला हा स्टॉक होता आणि किती रुपयाला हा, म्हणजेच जानेवारीच्या 31 तारखेपर्यंत थांबला. याचा अर्थ की ही 1 महिन्याची कॅन्डल झाली. सेम 1 मिनिटमध्ये पण होऊ शकतं. समजा 12 वाजून 1 मिनिटाला इथे कॅन्डल ओपन झाली आणि 12 वाजून 2 मिनिटाला इथे कॅन्डल क्लोज झाली. याचा अर्थ की या 1 मिनिटात इथे बायर्स ऍक्टिव्हेट झाले, हे सिग्नल आपल्याला लक्षात येत आहे. याचप्रमाणे कोणत्याही टाइम फ्रेम मध्ये तुम्ही असंच लॉजिक यूज करू शकता. तर चला येऊया आपल्या याच कॅन्डल पॅटर्नवर. तर मित्रांनो, इथे समजलं असेल तुम्हाला की इथे ओपन प्राइस वरती नेली, देन अगेन इथे वीक बनली. याचा अर्थ की थोडेसे, जास्त नाही थोडेसे, कारण वीक जी इथे छोटी आहे, वीक छोटी आहे, याचा अर्थ काय, बायर्स आणि सेलर्स इथे थोडेसेच ऍक्टिव्हेट आहेत, जास्त ऍक्टिव्हेट नाहीत. जर जास्त ऍक्टिव्हेट असलं असतं तर काय झालं असतं, अशा लॉंग विक्स मार्केटने तयार केल्या असत्या. सेम जसं आपण बाईंग मध्ये बघितलं तसंच सेलिंग मध्ये बघूया. तर सेलिंग मध्ये काय दिसतंय मला, इथे रेड कॅन्डल म्हणजे ओपन प्राइस कुठे असणार, वरच्या साईडला, आणि किंमत खाली पडली म्हणजे क्लोज प्राइस कुठे असणार, खालच्या साईडला. पण आता इथली सायकोलॉजी समजून घ्या. आता काय झालं की इथे जरी ओपन केलं 100 रुपयावरती तर हा भाव 120 रुपयावर गेला. देन अगेन सेलर्सने खाली आणला, देन अगेन 120चा हा 100च्या पण खाली आला. समजा इथे 80 रुपयापर्यंत हा भाव आला, देन अगेन 80 रुपयाचा भाव वरती जाऊन इथे परत 90 रुपयावर क्लोज झाला. याचा अर्थ की इथे 10 रुपयाने वीक वरती गेली आणि इथे पण 10 रुपयाने वीक खालती आली. याचा अर्थ की ते थोडीशी व्हॉलॅटिलिटी आहे, त्याच्यामुळे थोडासा बायर्स आणि सेलर्सचं प्रेशर कमी जास्त होऊ शकतं. तर आता येऊया न्यूट्रल बुलिश पॅटर्नवर. आता एवढं सगळं तुम्हाला ओपन प्राइस, क्लोज प्राइस, विक्स काय असतात, ते विक्स कशा बिहेव करतात हे कळलं असेल नक्कीच. तर मग तुम्हाला ह्या कॅन्डल्स कळणं पण एकदम इझी आहे. समजा आता ही ग्रीन कॅन्डल दिसते, मग माझी इथे ओपन प्राइस कुठे असणार आहे, इथे असणार आहे का, नाही. कारण की जिथून ग्रीन कॅन्डल स्टार्ट झाली आणि जिथे क्लोज झाले तिथे माझी ओपन प्राइस, आणि जिथे माझी कॅन्डल क्लोज झाले तिथे माझी क्लोज प्राइस असायला हवी. ठीक आहे, आता ही छोटीशीच कॅन्डल आहे हे मला इथे कळतंय. पण काय झालं, जेव्हा इथं प्राइस ओपन झाली होती तेव्हा ही प्राइस खालीपर्यंत आली, म्हणजे निगेटिव्हला गेली होती, म्हणजे ती कॅन्डल रेड होत होती. पण काय झालं, इथे बायर्सने याला प्रेशर दिलं आणि बायर्सने प्रेशर दिलेली कॅन्डल ही एवढ्या वरती गेली. पण अगेन काय झालं, इथे अगेन सेलर्सने खाली याला पुश केलं, अगेन सेलर्समुळे ही कॅन्डल खाली आली. आणि काय झालं, ती 1 मिनिटाची कॅन्डल असेल किंवा 1 तासाची कॅन्डल असेल, त्या कॅन्डलच्या पिरियडमध्ये जेव्हा तिची एक्सपायरी आली त्या 1 तासाची किंवा 1 मिनिटाची, तेव्हा ती कॅन्डल इथे क्लोज झाली. म्हणजेच या किंमतीच्या इथे वरती, म्हणजे 100 रुपये असेल इथे किंमत आणि इथे जर 120 रुपये आपण कन्सिडर केली तर नक्कीच इथे पॉझिटिव्ह कॅन्डल झालेली आहे, कारण की ही 20 रुपये वरती क्लोज झाली. याचा अर्थ काय होतोय, विक्स मोठे आहेत, म्हणजेच इथे बायर्स पण ऍक्टिव्हेट आहेत आणि सेलर्स पण ऍक्टिव्हेट आहेत. पण इथे बायर्सचं प्रेशर जास्त आहे. का आहे, कारण की कॅन्डल ग्रीन मध्ये क्लोज झाली, त्या ओपन प्राइसच्या वरती क्लोज झालेली आहे.
आता सेम निगेटिव्ह मध्ये येऊया. निगेटिव्ह मध्ये काय दिसेल तुम्हाला? ओपन प्राइस कुठे असायला पाहिजे आपली? या लेवलला, आणि क्लोज प्राइस कुठे असायला पाहिजे? या लेवलला. आता काय झालं, जेव्हा मार्केट इथे ओपन झालं तेव्हा ही किंमत वरती गेली, म्हणजे कॅन्डल ग्रीन झाली. पण काय झालं, इथे अगेन सेलर्स ऍक्टिव्हेट झाले आणि कॅन्डल अशीच खाली आली. आणि खाली आल्याला काय झालं, अगेन इथं बायर्सना वाटलं की ही किंमत खूप कमी आहे, याला वाढवलं पाहिजे, आपण विकत घेऊया. आणि त्यांनी मग किंमत विकत घेतली, किंवा तो स्टॉक किंवा ती वस्तू विकत घेतली, आणि परत हीच कॅन्डल त्यांनी इथे वर नेऊन इथे क्लोज करायला लावली. याचा अर्थ काय होतोय, नक्कीच इथे रेड कॅन्डल आहे म्हणजे 100 रुपयाची ओपन प्राइस जी आहे ती 90 रुपयावर क्लोज झाली असणार, कारण 10 रुपये इथे लॉस झालेला आहे. पण इथे जी वीक बनली आहे ना, याचा अर्थ असा होतो की ते बायर्स जरा स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेट आहेत. आणि जेव्हा मार्केट वरती चाललं होतं बायर्समुळे, तेव्हा सेलर्स पण ऍक्टिव्हेट झाले. याचा अर्थ की ते सेलर्स पण स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेट आहेत. म्हणजे ही जी कॅन्डल आहे ना, ती इनडिसिजन कॅन्डल आहे. समजा काय झालं, आता ही ते बायर्स आणि सेलर्स दोन्हीचा फोर्स सेम आहे, त्याच्यामुळे ते कॅन्डल अशी क्लोज झाली. समजा अशी कॅन्डल बनल्यानंतर एखादी अशी मोस्ट बुलिश कॅन्डल बनली याच्या इथे, तर काय होईल, याचा अर्थ की ते बायर स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेट आहेत, आणि इथले जे ते सेलर्स ऍक्टिव्हेट झाले होते त्या सगळ्यांना सेलर्सना इथे काढून टाकलं, आणि ही कॅन्डल मग आता कंटिन्यू वरती जायला रेडी झाली आहे. तर हे सर्व आपण नक्कीच चार्टवरती समजून घेणार आहोत. तर चला आता नेक्स्ट कॅन्डल बघूया. तर याला काय म्हणायचं, तुम्ही डोजी म्हणू शकता किंवा हॅमर म्हणू शकता. का? कारण की ही कॅन्डल आहे ना, ही हॅमर सारखी दिसते, हातोडे सारखी दिसते, म्हणून याला हॅमर म्हणतात. आणि ही कॅन्डल कशी दिसते, एक उलटे हातोडे धरले अशी दिसते, त्याच्यामुळे याला काय म्हणायचं, इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल. तर मित्रांनो समजलंच असेल. तर याचा अर्थ काय होतो बघा. आता काय झालं, इथे मार्केट ओपन झालं म्हणजे ही झाली माझी ओपन प्राइस, आणि नक्कीच इथे क्लोज झाली म्हणजे ही झाली क्लोज प्राइस. ही जी वीक बनली आहे ही कशामुळे बनली आहे? का तर काय झालं, 100 रुपयाची जी किंमत होती ती जवळपास 200 रुपयावर गेली. ठीक आहे, पण 200 रुपयावरची किंमत ही सेलर्सना काय आवडली नाही. ते म्हटले आता हा स्टॉक खूप ओव्हर व्हॅल्यू झाला, याला विकून टाकायचं. देन अगेन ही 200 रुपयाची किंमत त्यांनी खाली पाडण्याचा प्रयत्न केला, आणि ती किंमत एवढी खाली पाडली की ती डायरेक्ट क्लोज प्राइसवर 120 रुपयावर येऊन टेकवली त्यांनी. याचा अर्थ की जवळपास 80 रुपयेने त्यांनी ही किंमत पाडली. याचा अर्थ की ते सेलर्स खूप स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेट आहेत, आणि बायर्सचं प्रेशर किती आहे, फक्त एवढंच. समजा इथे 10% जर बायर्सचं प्रेशर असेल तर इथे 80 ते 90% सेलर्सचं प्रेशर आहे. याचा अर्थ की इथून मार्केट खाली जाण्याची प्रोबॅबिलिटी वाढू शकते. तर आता इथे बघा, कलर ग्रीन आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही होत की मार्केट इथून वरती जाणार. का? कारण की आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, इथे सेलर्स स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेट होत आहेत. मग बऱ्याचदा असं होतं, कॅन्डल्स अशा घडतात आणि अगेन सेलिंगचं प्रेशर येतं. म्हणजे ग्रीन कॅन्डल असते म्हणून लोकांना वाटतं की बायर्स असतील, पण तसं होत नाही, उलट सेलिंगमध्ये जातं. बरेच जण असे डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन नाही करत, पण मी आपल्या खास मराठी लोकांसाठी आणि न्यू ट्रेडरसाठी हे सांगत आहे. तर चला आता बघूया खालची कॅन्डल. खालच्या कॅन्डलमध्ये काय दिसतंय मला, नक्कीच इथे ओपन प्राइस असणार माझी, आणि या ठिकाणी काय असणार, क्लोज प्राइस असणार. तर काय झालं, 110 रुपयाची जी किंमत आहे ती जवळपास इथे 10 रुपयावर आणली सेलर्सने, कारण की वीक झाली. म्हणजे काय झालं, असं येऊन परत असं गेलं, म्हणजे सेलर्सने याला खाली आणलं, पण बायर्सने अगेन याला वरती नेलं आणि जवळपास 100 रुपयावर क्लोज केलं. मग रेड कॅन्डल आहे, याचा अर्थ कोणाचं प्रेशर आहे इथे, नक्कीच बायर्सचं. का? कारण की ही कॅन्डल वरी नेण्याचं जर कोणी हिंमत करत असेल, एवढी मोठी वीक बनवत असेल, तर ती फक्त बायर्स करत आहेत. त्याच्यामुळे आपण असं कन्सिडर करू शकतो की ते बायर्स ऍक्टिव्हेट आहेत. तर मित्रांनो, जेवढी मोठी वीक असेल ना, तेवढं जास्त बायर्स किंवा सेलर्सचं प्रेशर असतं. आता इथे वीक छोटी होती म्हणून आपण इथे काय केलं की व्होलॅटिलिटीमुळे कमी जास्त असू शकतं, कारण ट्रेडिंग प्राइस कमी जास्त होऊ शकते, त्याच्यामुळे असे छोट्या छोट्या वीक होतातच नक्कीच. पण जेव्हा अशा मोठ्या मोठ्या वीक्स होतात ना, तेव्हा समजून जायचं की ते बायर्स आणि सेलर्सची फाईट आहे. आता बघूया नेक्स्ट 3 कॅन्डल्स. तर या तुम्हाला ग्रीन पण दिसत नाहीयेत आणि रेड पण दिसत नाही. याचा अर्थ काय हो मित्रांनो, की ही प्राइस जिथे ओपन झाली तिथेच क्लोज झाली, म्हणजे ना 1 रुपयाने वाढली ना 1 रुपयाने कमी झाली. याचा अर्थ की 100 रुपयावर ओपन झाली आणि 100 रुपयावरच क्लोज झाली. म्हणजे इथे ना ग्रीन कलर आहे ना, म्हणजे इथे ग्रीन कलर पण येत नाही कारण का किंमत वाढली नाही, आणि रेड कलर पण येणार नाही कारण किंमत कमी पण झाली नाही. म्हणजे 100 रुपयाची किंमत जवळपास इथे 200 रुपयावर गेली, अगेन 200 रुपयाची किंमत परत इथे 10 रुपयावर आणली, आणि अगेन 10 रुपयाची किंमत परत 100 रुपयावर नेली. म्हणजे बायर्स ऍक्टिव्हेट झाले, देन अगेन सेलर्स ऍक्टिव्हेट झाले, आणि किंमत खाली आल्यावर अगेन बायर्स ऍक्टिव्हेट झाले. म्हणजे किंमत परत इथेच येऊन थांबली. याचा अर्थ की या कॅन्डलमध्ये बायर्स आणि सेलर्सचं प्रेशर एकदम एक्झॅक्ट आणि ऍक्युरेट आहे. जर इकडे 50% सेलर्सचं असेल तर इकडे पण 50% बायर्सचं
फोर्स आहे. याचा अर्थ की या कॅन्डलमध्ये बायरचा पण फोर्स तेवढाच आहे आणि सेलर्सचा पण फोर्स तेवढाच आहे. तर आता बघूया नेक्स्ट कॅन्डल. नेक्स्ट कॅन्डलमध्ये काय दिसतंय, अगेन 100 रुपयावर किंमत ओपन झाली आणि 100 रुपयावरच येऊन थांबली. पण काय झालं, किंमत जवळपास 200 रुपयावर गेली किंवा 100 काही घ्या तुम्ही, जास्त किंमतवर गेलं. कारण या किंमतपासून वरी गेलं म्हणजे नक्कीच किंमत वाढली होती, वरती वीक आहे. जर खालती असलीस तर आपण काय कन्सिडर केलं असतं की किंमत खाली गेली असती. आता हीच बघा, आता इथे किंमत जवळपास 100 रुपये कन्सिडर करूया. आता ही वीक कुठे आहे, खाली गेली. याचा अर्थ की किंमत खाली पडली. याचा अर्थ की इथे बायर्स ऍक्टिव्हेट आले होते आणि याचा अर्थ की इथे सेलर्स ऍक्टिव्हेट झाले होते. तर मग आता समजा 100 रुपयाचा प्रीमियम असेल किंवा स्टॉक असेल तो 200 रुपयापर्यंत गेला आणि अगेन 200 रुपयापासून सेलर्सने खाली आणून परत 100 रुपयावरच क्लोज करायला लावला, म्हणून ही कॅन्डल अशी झाली आहे. म्हणून इथे ना ग्रीन कलर आहे ना इथे रेड कलर आहे. तर मित्रांनो खूप सोप्या संकल्पना आहेत या. आता बघूया नेक्स्ट कॅन्डलमध्ये. नेक्स्ट कॅन्डलमध्ये पण काय झालं, ही झाली ओपन प्राइस आणि हीच झाली क्लोज प्राइस. तर काय झालं, वीक खाली आली म्हणजे काय झालं की इथे सेलर्स ऍक्टिव्हेट झाले. पण सेलर्स ऍक्टिव्हेट झाल्यावर कॅन्डल इथे क्लोज झाली का, नाही. का, कारण की इथे बायर्स अगेन ऍक्टिव्हेट झाले आणि ही किंमत परत वरती नेली. तर मित्रांनो मी ते सर्व कॅन्डल्स एक्सप्लेन केलेले आहेत. तर यांची खूप सारे नाव आहेत, मारुबोझो, शूटिंग स्टार, ड्रॅगन फ्लाय, हॅमर, इन्व्हर्टेड हॅमर. या सगळ्या तुम्हाला जाणून घ्यायची गरज नाहीये, कारण तुम्ही या नावात पाठ करत राहिले ना तर तुम्हाला मार्केटची ऍक्च्युअल सायकोलॉजी समजणारच नाही आणि चार्ट पॅटर्न्स करायला अवघड जाईल. हा, तुम्हाला हे आता शिकत शिकत तुम्हाला हे सर्व पाठ होऊन जाईल, डोंट वरी. पण थोडीशी सायकोलॉजी समजून घ्या. जर कॅन्डल्सचे कलर वेगळे असले ना तरी त्याच्या मागची सायकोलॉजी काय आहे हे जाणून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि एकदा का या कॅन्डल्सटिकची सायकोलॉजी समजली ना तर तुम्हाला चार्ट रीड करायला खूप सोपं जातं. पण आता एवढं समजून घेतलं म्हणजे याचा अर्थ असं नाही होत की तुम्हाला डायरेक्ट चार्ट पॅटर्न्स रीड करायला येतात. या कॅन्डल्स कुठेही घडतात, पण जर ही कॅन्डल सपोर्टवर घडली, ही कॅन्डल जर रेजिस्टन्सवर घडली तर ती किती इफेक्टिव्ह आहे, तुमची ट्रेड किती सक्सेसफुल होऊ शकते हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो आपण इथे सर्व कॅन्डल्स एक्सप्लेन केलेले आहेत. पण या कॅन्डल चार्ट्स मध्ये कशा रीड करायच्या हे जर जाणून घ्यायचं असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, म्हणजे मी नेक्स्ट आपल्या मराठी लोकांसाठी अजून एक पार्ट काढेन आणि त्याच्यामध्ये एकदम जसं आता शिकवलं त्याचप्रमाणे त्या चार्ट्स मध्ये मी डिटेल शिकवेन की कसं रीड करायचं आणि कुठे ट्रेड इनिशिएट करायच्या. तर बस मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ पसंत आला असेल तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.